हॅलो. आता या व्हिडिओमध्ये तुम्हाला मोदक कसे करायचे मी दाखवणार आहे. अशी तयारी करून घ्यायची. पहिल्यांदा खालीच बसायचं, किचन कट्ट्यावर नाही होत इतका पसारा. खाली बसायचं. मी खाली बसलेली आहे. वेलणं घेतलेलं आहे, चाळणीला तूप लावून ठेवलेलं आहे. ओके. सारण घेतलेल्या बाजूला आणि कणिक घेतलेलं आहे. बघा ते कणिक आहे मी झाकून ठेवलेली आहे, सकाळी घेतली नाही. पहिला तुम्हाला 2 मी मोदक करून दाखवते. बघा असं ती मळली नाही, काही नाही, ती जशी होती तशी घेतलेली. असे 2 मोठे, तुम्हाला कोणत्या साईजचे मोदक पाहिजे त्यानुसार घ्यायचे. असे 2 गोळे घेतलेले आहेत. बघा मी असं वळत आहे आणि तूप लावून वळलेलं आहे. तूप घ्यायचं, तुपाचा पोट घ्यायचं, जास्त घ्यायचं नाही. बघा असे मळायचे. 2 पाटी लाटायच्या आणि पाठी लाटताना तिथे हे घ्यायची, जबाब म्हणजे रिस्क नाही घ्यायची जास्त. मध्ये पातळ लाटायची नाही, कडेकडेने लाटायचं, म्हणजे मध्ये जाड पाहिजे, म्हणजे तो मोदक फुटत नाही. कडकडे बघा मी कडकडेनेच लागतो. मध्ये जाड ठेवायची, म्हणजे मधला जो भाग आहे तो जाड ठेवायचा, म्हणजे मोदक फुटत नाही. असं बघा तुपाचं बोट घ्यायचं, तुप लाटायचं, म्हणजे तुपट वास येतो मोदकला छानपैकी. असं कडकडेनेच लाटायचं. तुम्हाला मोठा पाहिजे असला मोठा मोदक करायचा, छोटा पाहिजे असला तर छोटा. असं मी तुम्हाला 2 करून दाखवत आहे. सिंपलच आहे. तुमची कशी पद्धत आहे मला ते सांगा. हातानंच घेते किंवा चमच्यानं पण घेऊ शकतो, तुम्हाला कसं पाहिजे तसं. आणि तळ हातावर, दोन्ही हातावर ठेवायचं मोदक, पात ठेवायची, त्यात हे सारण घालायचं. जसं पुरणचं हे करतो तसं असं हे करायचं. ते चाळणीला मी तूप लावलेलं आहे. अशा पाती हे करायच्या, अशा फिरवायचा, मोदक फिरवायचं. सिंपलच्या पद्धतीने करू शकता. आणि साचा पण मिळतो, त्या साच्यात हे करायचं आणि गोल असा हात फिरवायचा. हे बघा झालेलं आहे. तुपाचं हे लावलेलं आहे आणि वरची पात आहे ती अशी नाजूकशी करायची. हो का. 2 मिनटात कणिक सारण परफेक्ट झाल्यानंतर मोदक खूपच छान येतो. हे बघा फिरवून दाखवलेलं आहे, कसं छानपैकी आलेला आहे मोदक माझा. बघा बरोबर आहे का. तूप लावायचं म्हणजे चिकटत नाही. चाळणीमध्ये किंवा मोदक पात्र असेल तर ते पण करू शकता. माझ्याकडे चाळण आहे. असं एकदम हे करायचं. असं दुसरा पण तुम्हाला तसंच करून दाखवते. मी अशाच मोदक करते, अशाच पाकळ्या काढते. तुम्ही कोणत्या पद्धतीने पाकळ्या काढता ते सांगा, किंवा साच्या मिळतो त्यानुसार तुम्ही पण करू शकता. हे बघा सिंपलचे आहे. हां हे बघा पटकन होतात. एकदम माझी मऊ कणिक झालेली आहे, त्यामुळे पटकन होतं. असं जमवत नाही. आणि पाती लाटताना मध्ये जाड ठेवायचं, कडकडेनं पाती लाटायची, म्हणजे एकदम परफेक्ट मोदक होतात. हे बघा बघा कसे छान झाले असे माझे मोदक. हे बघा असे मी उकडून करणार आहे, तळून नाही करणार. काही तळून करतात, काही उकडून. आम्हाला उकडलेले आवडतात म्हणून मी हे उकडून करणार आहे. कशी वाटली रेसिपी कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.